नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये। तर 3 वर्षापासून जे शेतकरी पीक विम्यासाठी वंचित आहे, तर अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि कोणत्या, तर तुम्हाला जो काही पीक विमा मिळणार आहे तर तो तुम्हाला कसा मिळणार आहे, म्हणजेच कोणत्या कंपनीच्या मार्फत मिळणार आहे, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी कंपनी कार्यरत आहे त्या कंपनीच्या मार्फत तुम्हाला जो काही 2023 आणि 24चा पीक विमा आहे तो मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे, तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, कोणत्या कंपनीमार्फत मिळणार आहे, तर त्याची सविस्तर अपडेट बघणार आहोत। तर 2023 आणि 24च्या उर्वरित 75% पीक विमा संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट AIP म्हणजेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहे किंवा महसूल मंडळ कोणती पात्र आहे, तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 आणि 23चा जो काही पीक विमा आहे तो हेक्टरी किती मिळणार आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या व्यतिरिक्त EIC म्हणजे भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये ही कंपनी कार्यरत आहे त्या जिल्ह्यात हे वाटप केलं जाणार आहे। एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील 284 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याच बरोबर धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी यांच्या मार्फत गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2023 आणि 24 यासाठी जे काही 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती, तर त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची जे काही पीक विमा वाटप करण्यात आलेला होता, परंतु पोस्ट हार्वेस्टरच्या माध्यमातून या घटनानुसार दुसऱ्या पीक विमा कंपनीच्या प्रयोगाअंतर्गत जो काही नुकसान झालेली आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम 2024 साठी जी काही 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा जो काही पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आल्यामुळे त्या जिल्ह्यातील उर्वरित 75% पीक विमा आता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पहिला जो तालुका आहे तो म्हणजे धाराशिव शहर व धाराशिव ग्रामीण, त्यानंतर अंबेजोगाई, बेंबळी, करंजखेड, त्याचबरोबर कोरेगाव, पाडळी, तेल, डोकी, त्यानंतर एडकी आणि जागजी या महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विमा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनी ज्या त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असेल त्या कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाणार आहे। तर त्यामध्ये सोयाबीन, कापूस या पिकासाठी उर्वरित 75% पीक विमा जवळपास 81,000 प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती वर्तवली जात आहे। त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामधील दुसरा तालुका म्हणजे तुळजापूर। तर शेतकरी मित्रांनो, या तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा सावरगाव, मंगरूळ, आर्णी, बुद्रुक, सलगरादी, इडगळ, तामसवाडी तर यांना जे काही 75% पीक विम्याचं वाटप लवकरच केलं जाणार आहे। त्यानंतर उमरगा तालुक्यातील उमरगा, डाळिंब, महसूर, मुळ, त्यानंतर बडंगा, मुरुम व लाहोरा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा 75% जो काही पीक विमा आहे 2023चा आणि 24चा तर तो मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर लाहोरा तालुक्यातील लाहोरा, माळणी, देवळी, धानोटा, त्याचबरोबर धानोरी या महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर कळंब तालुक्यातील त्यानंतर येरमाळा, मस्खान, शिरडोन व नायगाव या महसूल मंडळातील उर्वरित 75% पीक विम्यासाठी बरेच असे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि याच शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पीक विम्याचे वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर परंडा तालुक्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, परंडा तालुक्यामध्ये सुद्धा परंडा, आणळा, शेरगाव व सोनारी या महसूल मंडळामध्ये 75% पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना काढण्यात देखील आलेली होती। त्यानुसार जे शेतकऱ्यांनी 25%ची
अग्रिमचे विमा मिळालेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे की गेल्या वर्षीचा शेतकऱ्यांना एकही रुपया पीक विमा मिळालेला नव्हता, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता 25% अग्रिम व उर्वरित जो काही 75% पीक विमा आहे हा दिला जाणार आहे. तर हा जो पीक विमा आहे तो EIC म्हणजेच जी सरकारी कंपनी गव्हर्नमेंट कंपनी आहे ही भारतीय कृषी पीक विमा कंपनी च्या माध्यमातून खरीप हंगाम 2023चा 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा राबविण्यात आलेला होता. तर त्यामध्ये आणि या 16 जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळामध्ये 75% पीक विमा मंजूर आहे त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती तो दिला जाणार आहे. आणि एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित 75% पीक विम्यासाठी पात्र आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी आता हा 75% पीक विमा त्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे. आणि ह्या धाराशिव जिल्ह्यासाठी 284 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे तो कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो याच महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिलच्या 15 तारखेपासून पुढं हा पीक विमा दिला जाणार आहे. तर यामध्ये जवळपास 25 ते 30 तारखेपर्यंत सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा जी काही सर्व माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. आणि या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा म्हणजे 2023चा खरीप हंगाम 2023चा जी काही आणेवारी आहे ती 50 पैशापेक्षा कमी असल्यामुळे या धाराशिव जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टरच्या माध्यमातून म्हणजेच पीक विमा कंपनीने जे काही नुकसान झालेले आहे तर त्या नुकसानीकरिता उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा विमा आता मोठ्या प्रमाणावरती दिला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो ही बातमी होती धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाचा अपडेट आपण बघितलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. सर्वांनी धन्यवाद.